राम राम मंडळी सगळ्यांना नमस्कार माझा. तर चला तर मग मी आज दाखवते बेसन कसं बनवतात. तर आधी मग तेल टाका, तेलामध्ये राई जिरा कढीपत्ता, मग कांदा, मग ठेचायला अद्रक आणि मिरच्या, लसूण, अद्रक मिरच्या लसूण आणि जिरा मस्त ठेचून मस्त बारीक करायचा. बारीक झाल्यानंतर मग हे सगळं पेस्ट आपण आपल्या याच्या बेसनमध्ये टाकूया. बेसनमध्ये मी बारीक बारीक कापून टमाटे टाकली आहे आणि माझा अजून ठेचाचं चालू आहे. ठेसा ह्याच्यामध्ये मी सांगितले ना तुम्हाला काय काय टाकायचं. अद्रक लसूण, कोथिंबीर, मिरच्या, हे सगळं मस्त बारीक करून फिरवायचं, टाकायचं. मग मी आता बेसन घेतली. बेसनमध्ये मस्तपैकी पाणी टाका. पाणी टाकून त्याला मस्त फिरवा आणि मस्त लिक्विड वाणी करा. तर ही माझी ना वेगळी पद्धत आहे. तर तुम्ही नक्की बनवून ट्राय करा, नक्की बनवा. आणि बाकीचे आहेत ना ते फक्त कांदा टमाटा मिरच्या असे सिंपल बनवतात. पण तुम्ही अद्रक लसूण, अजून कोथिंबीर जिरा हिरव्या मिरच्या हे मस्त पेस्ट करून चांगलं बेसनमध्ये टाका. आपण मराठीमध्ये बोलतो पिठला भाकर.